देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रान्सिओ फिलिप्स चॅम्पेन, न्यू ब्रुन्सविक राज्याच्या प्रीमियर सुसान हॉल्ट तसेच कॅनडा शिष्टमंडळासाठी ताज प्लेस हॉटेल येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या कार्यक्रमाला राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, बृहमुंबई आयुक्त भूषण गगरानी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाळ रेड्डी, उद्योग विभागाचे सचिव पी अनबळगन आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तरुण लोकसंख्येचा उल्लेख करत सांगितले की राज्यातील सुमारे 60% लोकसंख्या 27 वर्षाखालील आहे। दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कॅनडाला जातात। या पार्श्वभूमीवर कॅनडातील विद्यापीठांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमध्ये आपली शैक्षणिक केंद्रे सुरू करावीत असे आवाहनही त्यांनी केले। कॅनडा शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि मुंबईतील हा कार्यक्रम द्विपक्षीय संबंधांचा नवा दिशा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करत भविष्यातही कॅनडाने भारत व महाराष्ट्राला नियमित भेट द्याव्यात असेही त्यांनी नमूद केले। कॅनडाचे राष्ट्रीय महसूल मंत्री फ्रँकोइस फिलिप शॅम्पेन यांनी भारत कॅनडा संबंधांचा दीर्घ इतिहास अधोरेखित करत भविष्यात हे सहकार्य अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला। तसेच न्यू ब्रॅन्सविकच्या प्रीमियर सुसान होल्ट यांनी महाराष्ट्र आणि न्यू ब्रॅन्सविक राज्यामधील सहकार्याच्या विविध संधींवर भाष्य केले। या स्वागत समारंभामुळे मुख्य शिक्षण, उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रात भारत कॅनडा संबंध अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।